सावित्रीबाई फुले शिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील 10 जणांचा सावित्री रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला। जुळे सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरात रविवारी सायंकाळी सावित्री रत्न पुरस्काराने 10 जणांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज हे होते। सावित्रीबाई फुले शिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कारांचे वितरण आणि गुणवंतांचा गौरव झाला। या प्रसंगी माजी बीडीओ अधिकारी महादेव बेळले, भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष सुनील खेड, उद्योजक अजित सुतार, निवृत्त प्राध्यापक गुरु बिराजदार, बँक अधिकारी भीमाशंकर विजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी संस्थेचे प्रमुख महादेव जमगी यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचं स्वागत केलं। शिक्षिका अंबुबाई बहिर्जे यांनी सूत्रसंचालन केलं। या प्रसंगी द्रौपदी संदुर्ले आदर्श माता, रेखा सोनकवडे मुख्याध्यापिका, सुवर्णा दिंडुरे सरपंच आहेरवाडी, सारिका गिडवीर उद्योजिका, दत्तात्रय पाठक मंदिर व्यवस्थापक, संतोष मेहत्रे ग्रामसेवक, सचिन चव्हाण तलाठी, संजय जाधव पत्रकार दिव्य मराठी, संतोष चिवडशेट्टी पॅथॉलॉजी लॅब, बळवंत बिराजदार समाजसेवा, याशिवाय फौजदारपदी मल्लिकार्जुन हिप्परगी स्थापत्य अभियंतापदी, विजय सुरवसे BMSc असिस्टंटपदी सुमित सुरडी यांची निवड झाल्याबद्दल आणि पानमंगरूळ नूतन विद्यालयातील 10वी-12वीतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज आणि बीडीओ महादेव बेळले यांनी आपले विचार मांडले। पुरस्कार देत असताना 2 गोष्टी प्राधान्याने आपल्याला पाहाव्या लागतात। एक तर ज्यांना पुरस्कार द्यायला लागलो त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडून आणखी तशाच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षाही मोठं कार्य घडावं याच्यासाठी त्यांना पुरस्कृत करून प्रोत्साहन देणं हा एक पुरस्काराचा महत्त्वाचा भाग असतो। पुरस्कारामध्ये दुसरा विषय असा असतो की इतरांसाठी हा एक आदर्श आहे। इतरांनी सुद्धा आपल्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन समाजाची, देशाची, संस्कृतीची, परंपरेची जर सेवा केली तर समाज आपली दखल घेतो। कुणी ना कुणीतरी आपला विचार करत असतो, आपल्याकडे पाहणारा कुणीतरी असतो समाजामध्ये। याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पुरस्काराचा हा कार्यक्रम असतो।